स्वागत है। हम एक बार फिर अपने 11वें सत्र में पहुंच चुके हैं। भारी तैयारी के साथ आए हैं हर स्टेट के साथ में, और सब चीजों का ब्यौरा देने के लिए हमारे सेक्रेटरी मनोज पिल्लाई को मैं बोलूंगी कि आप एड्रेस करें उनको और फिर सभी को मौका दें। अरे ते हे यांना बोलव ना, वर्माजी, रवी, अरे बाबा रवी वर्मा, राजा रवी वर्मा, हा राजा रवी वर्मा, त्याला खुर्ची दे बसायला। आज आप देख रहे हैं कि इतना भव्य दिव्य आर्ट पहिले मराठीत चालू कर। आपण सगळे पत्रकार बंधू सगळेजण आज वेळात टाइम काढून आल्याबद्दल मी संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट व प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार। आता जे मागे जे दृश्य दिसत आहे ते एक आर्ट गॅलरी उभारण्यात आलं आहे। राजा रवी वर्मा यांचे प्रिंट ओरिजिनल जे लिथोग्राफी प्रिंटिंग आहे, पूर्वीच्या काळात असे लिथोग्राफी प्रिंटिंग हे जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये दिसायचे। राजा रवी वर्मा हे प्रथम व्यक्ती आहे ज्यांनी हे लिथोग्राफी प्रिंटिंग आपल्या देशात आणलंय। आणि हे जेवढे जुने आहेत ना, आज जर्मनला जे प्रिंटिंग व्हायचे तेच टेक्नॉलॉजी त्यांनी इंडियामध्ये आज एक 90-100 वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये घेऊन आले। त्यांचा जन्म केरळमध्ये ट्रावणकोर तिरुवनंतपुरममध्ये झालेला। त्यांनी नंतर देशासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी त्यांचे लिथोग्राफी प्रिंटिंग हे देशामध्ये त्यांनी सगळे शिक्षण संस्था असून द्या किंवा गव्हर्नमेंट संस्था असून द्या, तिथे तुम्हाला सगळे सरस्वती देवी, लक्ष्मी देवी, इव्हन शिवाजी महाराजांचं पण आहे, विठ्ठलांचा मूर्ती, असे भरपूर प्रिंट तुम्हाला ओरिजिनल आपण जेव्हा शाळेत होते तेव्हा पण आपल्याला ते ओरिजिनल प्रिंट होते। तेच प्रिंट आज संस्कृती आर्ट्स फेस्टिवल 2025 या रोजी आपले चेअरमॅन सन्माननीय श्री प्रताप सरनाईक सरांनी पुढाकार घेऊन हे ओरिजिनल प्रिंट आज आपल्याला ओपन या परिसरामध्ये आणलंय। त्याबद्दल सरांचा खूप खूप आभार। आणि हे म्हणजे आपले ठाणेकर व जे काही येणार आहे त्यांना जे आपण आज गुगलमध्ये किंवा आपण पेपरामध्ये जे वाचले आहेत आणि प्रिंट आहे ते ओरिजिनल प्रिंट आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटेल। आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना हेच आवाहन करा की जास्तीत जास्त लोक इथे येऊन ते प्रिंटचं हे घ्यावे। आणि हे जे दिसतंय हे परिसर आर्ट वर्कशॉपसाठी ठेवले, ह्याच्यामध्ये विविध आर्ट वर्कशॉप होणार आहे लहान मुलांचा, तेही तुम्ही आपल्या माध्यमातून सगळे मुलांना व पेरेंट्सला सांगा की इथे 3 दिवस आर्ट वर्कशॉप होणार आहे। उद्या बाकी ह्याचे जे वर्णन आहे लिथोग्राफी मध्ये काय काय प्रिंट्स येणार आहे ते आमचे रेड्डी साहेब। नमस्कार, बसून आज जे एक्झिबिशन जे चालू होणार आहे उद्यापासून, नाव सांगा। माझं नाव अमर अरविंद रेड्डी। आणि आता जे एक्झिबिशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्ती तुम्हाला लिथोग्राफ्स बघायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये रवी वर्माच्या प्रेसमधनं जे निघालेले सगळ्यात पहिली प्रिंट आहे 1894 ची, ती सुद्धा आहे। तुम्हाला जवळपास 4-5 प्रकारचे वेगवेगळ्या लक्ष्मी आपण साधारणतः एकच लक्ष्मी बघतो, पण अशा 4-5 वेगळ्या व्हरायटीच्या लक्ष्मीज आहेत, 2-4 व्हरायटीच्या सरस्वती आहेत। आवर्जून बघा, कारण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आहे। आपल्याला ठराविकच जे माहिती आहे त्या ठराविक माहितीपेक्षा हे त्याच्या पलीकडे आहे। आणि प्रत्येक लिथो एक वेगळी स्टोरी सांगेल आपल्याला। आणि त्याच्यासोबत आता जास्ती लोक असल्यामुळे आम्ही त्याच्या खाली नाव लिहिणार आहे आणि त्याचा QR कोड असणार आहे। तो QR कोड स्कॅन केला की त्याच्या प्रिंटची माहिती तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे जेणेकरून लोकांना जास्ती वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि गर्दी सुद्धा कमी होऊ शकेल किंवा चांगली मॅनेज होऊ शकेल। त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्याच्यामध्ये आता महाभारतची सिक्वेन्स आहे, रामायणाची पण सिक्वेन्स आहे, देवी देवतां पण आहेत आणि जनरल सब्जेक्ट्स पण आहेत। म्हणून असे बरेच
आहे म्हणजे प्रत्येकाला आवड जशी असेल त्या हिशोबाने त्यांनी ते बघून त्याचा आनंद घ्यावा एवढीच इच्छा आहे. सर्वप्रथम मी आमचे रेड्डी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण असे कलावंत आपल्या ठाण्यातील ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये भेट देतात. त्यांचे जे काही कलादालन आहे त्या कलादालनाला आपण प्राधान्य देतो. आमचे रेड्डी साहेबांचा अजून दुसरा परिचय म्हणजे ठाण्याचे जिल्हाधिकारी अरविंद रेड्डी होते. त्यांचे हे चिरंजीव आणि कलेवर प्रेम करणारे अशी ही मंडळी, आणि त्यांचं आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे प्रदर्शन फ्रेम्स आपण ठेवतोय किंवा ती राजा रवी व्यास या नावानं जे एक देशामध्ये एक ब्रँड झालेला आहे, त्या ब्रँडची जी प्रदर्शनी आहे म्हणजे त्यात रामायण, महाभारत, शंकराच्या म्हणजे मिशीवाले शंकर वगैरे आपण फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतं. किंवा आत्ताचे सिनियर सिटीजन्स ज्यावेळेस शाळेमध्ये होते तेव्हा शाळेमध्ये प्रवेश केल्या गेल्या सरस्वतीची एक मोठी तस्वीर आपल्याला मिळायची आणि दिसून यायची. त्या सरस्वतीचं दर्शन घेतल्यानंतरच आपण अभ्यासाला सुरुवात करायचं, असं आतापर्यंत चालत आलेली ती सरस्वतीची फ्रेम. त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वापरण्यात येणारी लक्ष्मीची प्रतिमा, म्हणजे याच्यासह अनेक जे चित्र आहे ते आज ह्या प्रदर्शनामध्ये 9, 10, 11, 12, 13 ह्या 4 दिवसामध्ये आपल्याला ठाणेकरांनाच नव्हे तर ह्या प्रदर्शनाला किंवा ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्या सर्व जनतेला मिळणार आहे. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की 11वं वर्ष आहे, परंतु आम्ही 11व्या वर्षी सुद्धा थकून न जाता या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही आम्ही संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सगळे पदाधिकारी बघताय की ते एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवलच्या मागे लागतात आणि त्या पद्धतीने ते कामाला सुरुवात करतात, किंबहुना स्वतःला झोकून देत असतात. त्यामुळे ह्या 4 दिवसामध्ये लाखो ठाणेकर आणि त्याचबरोबर ह्या फेस्टिवलला भेट देणारे अनेक लोक राज्याच्या इतर भागातून येणार आहेत. काही तर देशातील लोक सुद्धा येतात. म्हणजे कलेवर प्रेम करणारे लोक जे आहेत ते फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक राज्याला प्राधान्य देतोय. आणि प्रामुख्याने साऊथ म्हणजे जे नृत्य असतात त्या नृत्यावर भरतनाट्यम पासून अनेक नृत्य असतात, त्या नृत्याला स्वतःच्या आविष्कारामध्ये सादर करण्यासाठी पद्मश्री, पद्मविभूषण सारखे अनेक कलाकार येत असतात. ह्या वर्षी सुद्धा येणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कलाकारांना बघायचं आणि त्यांना ऐकायचं, त्यांना ज्या त्यांच्या कला असतात त्या कला रसिक जे आहेत ते आवर्जून ह्या फेस्टिवलला भेट देत असतात. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्या 5 वाजता या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे दरवर्षीप्रमाणे. आणि या फेस्टिवलमध्ये ठाणेमध्ये जे इतर भाषिक लोक आहेत म्हणजे कर्नाटक असू द्या, हिमाचल प्रदेश असू द्या, पंजाब असू द्या, हरियाणा आहे किंवा काश्मीर आहे, त्या प्रत्येक राज्यातील आम्ही पथनाट्य स्वरूपामध्ये ती आम्ही एक रॅली काढणार आहोत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून या फेस्टिवलचं उद्घाटन शिंदेसाहेब करतील. आणि त्यानंतर 6:30 वाजता बरोबर आमच्या उपवन तलावाच्या समोर शुभम उद्गल यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्या शुभम उद्गल सुद्धा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पद्मश्री आहेत, म्हणजे पहिलाच त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्यांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होईल. त्याचबरोबर आमचे अभिजित भट्टाचार्य जे फार मोठे सिंगर आहेत त्यांचा कार्यक्रम 11 तारखेला होईल. 12 तारखेला संजू राठोड म्हणून जे आहेत कलाकार, म्हणजे त्यांची गाणी पूर्ण खूपच फेमस झालेली, म्हणजे ते गुलाबी साडी नावाचं जे गाणं आहे ते तर लहान लहान मुलं सुद्धा गल्ली बोळात गातात, अशा प्रकारचं ते त्यांचं गाणं फेमस झालेलं आहे. आणि त्याचा ऍक्सिडेंट झालाय. खरं तर एक पायाला अपघात झालेला असताना ते विचार करत होते की अरे मी एक पायावर आता कसं कारण परफॉर्म करणार. बोललो काही काळजी करू नका, तुम्हाला गायचं आहे, पायानं काही नाचायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही आमच्या फेस्टिवलमध्ये नाचणारी आणि आपली कला पेश करणारी बहुतेक मंडळी असते, पण तुम्ही या, काही काळजी करायचं गरज नाही. ठाणेकर तुमच्यावर तेवढं प्रेम निश्चितपणे करतात आणि भविष्यामध्ये सुद्धा करत राहणार. आणि त्याचबरोबर मिका सिंग, पंजाबचा नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला अतिशय चांगल्या प्रकारचं गाणं गाणारा आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वतःची कला पेश करणारे असे मिका सिंग आहेत. त्यामुळे ह्या प्रमुख स्टेजवर 11, 12, 13 तारखेला ह्या सगळ्यांचा कार्यक्रम होणार आहेत. आणि प्रामुख्यानं आज हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की राज्याचे
दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. कारण मुख्यमंत्री 11 तारखेला येण्याचं त्यांनी मान्य केलंय. 12 किंवा 13 तारखेला अजितदादा पवार सुद्धा येण्याचं त्यांनी मान्य केलंय आणि शिंदे साहेबांच्या हस्ते तर उद्घाटन आहे. आणि मी त्यांना विनंती करणार आहे की हा फेस्टिवल फक्त प्रताप सरनाईक आणि संस्कृती आर्टच्या आमच्या सगळ्या कलाकारांचा नाही, हा प्रामुख्याने शिंदे साहेबांचाच फेस्टिवल आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दिवशी तुम्ही हजर राहावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्यामुळे हे सगळे कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत. महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व कलावंतांना सुद्धा आम्ही ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करणार आहे. हे सगळं ही 100 म्हणजे 1894 सालची पहिली फ्रेम म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरच्या सगळ्या ह्या फ्रेम आहेत. या ठिकाणी ज्या आता रेड्डी साहेबांनी सांगितलं ह्या सगळ्या फ्रेम्स स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यामुळे आजच्या तरुणांना, आजच्या युवकांना, आजच्या लहान मुलांना सुद्धा अरे भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या ह्या फ्रेम आणि त्या ओरिजिनल फ्रेम्स आहेत. म्हणजे मी आता जे मला कुठल्या तरी एका आमच्या पत्रकार मित्रांनी दाखवलं की शिवाजीचं स्पेलिंग सुद्धा त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्पेलिंग आहे SHIWAEEE असं अशा प्रकारचं असायचं. तर तेही त्यांनी मला सांगितलं. मी विचारलं त्यांना कुतूहलाने की असं कसं स्पेलिंग, तर म्हणे त्यावेळेस असं स्पेलिंग असायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक आकर्षणाचं केंद्रच असं म्हणावं लागेल. कारण एवढ्या जुन्या फ्रेम्स आपल्याला आज बघायला मिळतात. म्हणजे आता 1994 म्हणजे जवळजवळ 130 वर्षापूर्वीच्या फ्रेम्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी सगळ्या आवर्जून बघायला मिळतील. झाकीर हुसेन देखील आले, त्यांच्यासाठी काय वेगळं असतं? पहिलाच कार्यक्रम जो होता 11 वर्षापूर्वीचा ते झाकीर हुसेन यांच्या तबला वादनानं कार्यक्रम तो झाला होता. त्यांना आदरांजली आम्ही श्रद्धांजली अर्पण तर करणारच आहोत, परंतु तरंग स्टेजवर आम्ही तशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने करणार. मुख्यमंत्री 11 तारीखला किती वाजता येणार आहेत, काय कार्यक्रम? संध्याकाळी त्यांना सांगितलं तुमचा आवडता गायक कोणता, त्यांनी सांगितलं अभिजित भट्टाचार्य. किती तारखेला असं मला विचारलं, तर मी सांगितलं अभिजित भट्टाचार्य 11 तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान तुम्ही केव्हा या, तर ते येतील. आता गेल्या वेळेस 2 वर्षापूर्वी ते आलेले, त्यावेळेस ते मैथिली ठाकूरचा कार्यक्रम होता. जवळजवळ 2-2.5 तास बसले होते. कारण गायनावर त्यांचं विशेष प्रेम आणि त्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना तर जवळजवळ 200-250 गाणी तर तोंडपाठ आहेत. हा म्हणजे तुमच्यासारख्या काही सिनियर पत्रकारांनी मागणी केली की एखादं गाणं गाऊनच दाखवा सर. मी पण तुमच्या वतीनं बोलेन की बाबा जरा तुम्ही सुद्धा. महापालिका निवडणुकीसाठी काय नाही त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, अजून त्या विषयावर काही चर्चा झालेली नाही. ते विचारा ना. उपवन हे पर्यटन स्थळासाठी अनेक वेळा मागणी नाही, पर्यटन स्थळाची मागणी करायची गरज नाही. उपवन हे आकर्षणाचं केंद्र आणि पर्यटन केंद्र म्हणून ठाणेकरांना आहे. आपल्याला पर्यटन स्थळ करून अजून त्याच्यामध्ये गजबज वाढवायची पण नाहीये. पर्यटन स्थळाची काही गरज नाहीये, कारण हे ठाण्याचं सौंदर्य आहे आणि असं सौंदर्य कुठेच नाहीये. मी उपवन आर्ट फेस्टिवल आम्हाला 50% सांगतो की आम्ही ह्या 50% सहभागी आहोत की आम्ही मेहनत केल्यामुळे हा आर्ट फेस्टिवल एवढा वर गेलेला आहे. परंतु खरं तर निसर्गाचे आभार मानायला पाहिजे की निसर्गानं आम्हाला एका बाजूला येऊरचा डोंगर, दुसऱ्या बाजूला उपवनचा तलाव, अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य निसर्गानं दिल्यामुळे आम्ही हा फेस्टिवल एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो. त्यामुळे श्रेय आमचं 49%, परंतु निसर्गाचं 51% श्रेय असं मी म्हणायला माझी निश्चितपणे माझी ती भावना आहे. सर, तुम्ही रोपवेसाठीचा जो प्रस्ताव होता पण मध्ये बचतनाम्यामध्ये तुमचा होता तो तर मार्गी लागतो असं दिसतंय, पण त्याचप्रमाणे येऊरमध्ये सुद्धा आपण काही वर्षापूर्वी रोपवे व्हावा आणि लोकांना येऊरचा आनंद घेता यावा असं येऊरचा. नाही, पहिली तर गोष्ट सांगतो, येऊरला रोपवे व्हावा अशी मी कधी मागणी केली नाही. येऊर हे पर्यटन स्थळ विकसित होत असताना येऊरला एक रिझर्वेशनची लँड आहे, त्या म्हणजे ती फॉरेस्टची आहे आणि त्या रिझर्वेशनच्या लँडवर येऊरचं जे सौंदर्य आहे आणि येऊरची आदिवासींची जी संस्कृती आहे ती संस्कृती सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळ निश्चित करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एक चांगली वास्तू असावी आणि जवळजवळ 5 कोटी रुपये त्या वास्तूसाठी आपण मंजुरी केलेली आहे. परंतु
फॉरेस्टच्या काही अडचणींमुळे ते प्रकरण आता नागपूरला प्रलंबित आहे, परंतु आता फॉलोअप करून मी लवकर ती मंजुरी आणेन. सर, नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे, उपक्रम घेणार आहे, वाहतुकीमध्ये बदल. नाही बघा, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत सगळे. आता आर्ट रिलेटेड सगळी लोक या ठिकाणी आहे. मी तर राजकीय क्षेत्रामध्ये गेले 30 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. एकनाथ शिंदे साहेबांचं एक स्वप्न आहे की ह्या ठाणे जिल्हाच नव्हे तर MMR क्षेत्र हे भविष्यामध्ये जी वाहतूक कोंडी ह्या MMR क्षेत्रामध्ये होती ती भविष्यात होता कामा नये, म्हणून शिंदे साहेबांनी अनेक प्रकल्प, कोस्टल रोड असू द्या किंवा बोरिवली ठाणेचा टिकुचिनीवाडीचा जो टनल असू द्या किंवा आताच निविदा प्रक्रिया पार पडलेला जो आमचा गायमुख चौपाटीपासून पूर्ण फाउंटन हॉटेल पर्यंतचा टनल असू द्या किंवा पुढचा एलिव्हेटेड रस्ता असू द्या, असे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी आणतोय. परंतु ही काळाची गरज आहे. भविष्यामध्ये MMR क्षेत्र अजूनही फार मोठं झपाट्यानं वाढतंय. तुम्हाला लोकसंख्येचा जर आलेख बघायला गेलो तर गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये ही लोकसंख्या जवळजवळ दुपटीनं झालेली आहे आणि त्यामुळे डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. रोपवेचा हा पर्याय आहे. रोपवे बस आतापर्यंत रोपवे ही फक्त पर्यटन स्थळामध्ये एका डोंगरावर दुसऱ्या डोंगरावर, एका समुद्र किनाऱ्यावरून दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर किंवा एका बर्फाच्या डोंगरापासून दुसऱ्या बर्फाच्या डोंगरापर्यंत, स्वित्झर्लंडला वगैरे जसं असतं त्या पद्धतीच्या ह्या कल्पना होत्या. परंतु आता ही रोपवे जी केबल कारच्या माध्यमातून जर तुम्ही टॅक्सी सर्व्हिस चालू केली, प्रवासी वाहतूक जर चालू केली तर भविष्यामध्ये जमिनीवरचा जो भार आहे तो हवेमध्ये जाईल. म्हणजे जेणेकरून हवाई बस किंवा हवाई वाहतूक असं म्हणायला हरकत नाही. मेट्रो ज्या पद्धतीने आपण MMR क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नेतोय तशाच पद्धतीने ही रोपवेची वाहतूक जर प्रत्येक ठिकाणी नेली तर त्याचा भविष्यातील येणाऱ्या पिढीला फायदा होईल. हे प्रकल्प जे आहे ते आम्ही आमच्यासाठी नाही परंतु येणाऱ्या पिढीसाठी हे प्रत्यक्षात उतरवतोय. आणि माननीय नितीन गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो की मी जेव्हा प्रस्ताव केंद्राला सादर करायला गेलो तत्पूर्वी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी ह्या प्रकल्पाला खरोखर मान्यता दिली, म्हणून मी गडकरी साहेबांकडे प्रेझेंटेशन देऊ शकलो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी गडकरी साहेबांना माझे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आयडॉल मानतो की ते राज्याचे PWD आणि MSRDCचे मंत्री असताना ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये त्यांनी नितीन काष्टींचा उड्डाण पूल असू द्या किंवा मुंबई ते 56 उड्डाण पूल असू द्या हे आणि मुंबई ते पुणे जी सर्व्हिस त्यांनी दिली ह्या रस्त्याच्या माध्यमातून एक्सप्रेसवे, तर ही त्यांच्या काळातील 1995 ते 2000च्या काळामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे. आणि त्यामुळे आता वाहतुकीवर जो ताण पडायला हवा होता त्यापेक्षा कमी ताण पडतोय त्यांच्याकडला. आणि त्यांनी सांगितलं की ही काळाची गरज आहे, आपल्याला प्रताप करायला हवं. आणि ताबडतोब मी त्यांना प्रस्ताव दिल्या त्यांनी ते माझं प्रेझेंटेशन बघितलं. त्यांचे जे प्रधान सचिव आहेत वाहतूक खात्याचे त्यांना ताबडतोब सांगितलं, त्यांनी लिहून दिलं की बाबा ताबडतोब तुम्ही हा प्रस्ताव मार्गी लावा. म्हणजे आता आपण रोपवेचा प्रस्ताव MMR क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या जागी करू शकतो आणि कुठे कुठे ते रोपवे. कारण काय होतं की मेट्रो आपण U टर्न मध्ये फिरू शकतो, L मध्ये फिरू शकतो, परंतु रोपवे आपल्याला सरळच न्यावा लागतो. म्हणजे रोपवेचा जो मार्ग आहे तो आडा ते असे केबल असल्या कारणानं वळवू शकत नाही आपण. ज्या ठिकाणी स्ट्रेट मार्ग तुम्हाला मिळेल त्या स्ट्रेट मार्गावरच आपण रोपवे नेऊ शकतो. दुसरं एक महत्वाचा अडसर म्हणजे ह्या सगळ्या MMR क्षेत्रामध्ये उंच उंच इमारती आहेत. ते उंच इमारतींवरून आपण घेऊ जाऊ शकत नाही किंवा काही छोट्या इमारती असेल त्याच्यावर घेऊन जाऊ शकत नाही, कारण भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे होताना त्यांना अडचण निर्माण होऊ शकेल. म्हणजे खाडी किनारा, समुद्र किनारा किंवा नॅशनल पार्क, ह्या तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क किंवा नॅशनल हायवे ह्या परिसरातूनच आपण रोपवे नेऊ शकतो. त्यासाठी सर्वेक्षण करायची एजन्सी म्हणजे DPR बनवण्याचे त्यांनी आदेश दिलेले, जेणेकरून DPR बनेल आणि DPR बनवल्यानंतर कुठल्या संस्थेनं हे काम करावं हे निश्चित होईल आणि त्या माध्यमातून एकतर BOT तत्वावर किंवा मग केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक जे पाठबळ आहे त्यातून हा प्रकल्प राबवण्यात यावा असं त्यांचंही मत ठरलं. त्यांनी तर मला एक सूचना केली, अरे आपण असं करू शकतो का की अटल सेतू आहे किंवा कोस्टल रोड आहे, ह्या कोस्टल रोड मध्ये आपण ऑलरेडी कॉलम पोझिशन निश्चित केलेली आहे, ते जमिनीखाली केलेले आहेत, हेवी कॉलम्स आहेत, चांगले बीम्स त्यावर दिलेले आहेत. आणि अटल सेतू मध्ये जर आपण पॅरलल त्याच अटल सेतूच्या कॉलमवर आपण केबल नेली तर केबल कार नेली तर चालू शकेल का, किंवा आपण जो नरिमन पॉइंट वरून
पूर्ण पुढे डहाणू पर्यंत किंवा वाढवण बंदरापर्यंत आपण हा तो कोस्टल रोड नेतोय, तर त्याच कोस्टल रोडवर आपण प्रोव्हिजन करू शकता का कॉलम पोझिशन करून, की जेणेकरून वरनं केबल कार जाईल, खालनं मेट्रो जाईल, गाड्या जातील, अशा पद्धतीचं काही योजना करू शकतो का? ती माहिती जमा करण्यासाठी आणि त्याची सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडे देण्याचं सांगितलेलं आहे. आणि ते सर्वेक्षण आल्यानंतर मग आपण ठरवू की कुठल्या कुठल्या मार्गातून आपण केबल कार नेणार आहोत. सर, मराठी भाषेला आर्ट फेस्टिवलला साधारण किती गर्दी होईल अशी अपेक्षा? दरवर्षी 1 लाखाच्या आसपास फुटफॉल आमचा रोज असतो. याही वर्षी तेवढाच फुटफॉल होईल असा अंदाज आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त वाढू शकतो. आणि येणाऱ्या प्रत्येकाला जेवढं काही कला विषयक प्राधान्य द्यायचं तेवढं प्राधान्य आम्ही देणार आहोत. सर, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, मात्र GR निघाला होता. नाही, मराठी भाषेला आता संस्कृती संस्काराचे धडे मंत्र्यांना देणं गरजेचं आहे. संजय राऊतांकडनं आम्ही भरपूर काही धडे गेल्या अनेक वर्षापासून घेतलेले आहेत. त्याच म्हणजे आम्ही माहिती सर्वसामान्य जनतेला देत आहोत. याचं कारण असं आहे की आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काँग्रेस बरोबर शिवसेनेनं आता महाविकास आघाडी स्थापन केली होती, त्या काँग्रेसकडे सर्वसामान्य मराठी माणूस आशेनं बघत होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. किंबहुना राजकीय पक्षाचे नेते मंडळी कमी, परंतु महाराष्ट्रातील प्रामुख्यानं जे साहित्यकार आहेत, जे पत्रकार आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी केली होती. किंबहुना साहित्य संमेलनामध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये हा ठराव पारित केले होते. मला वाटतं की आजपर्यंत साहित्य संमेलनांमध्ये जेवढे साहित्य संमेलन झाले असतील त्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा ठराव केलेला आहे. आणि तो ठराव केंद्राकडे पाठवलेला मी अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं, की त्यांच्या कार्यकाळामध्ये, आणि प्रामुख्याने मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालाय. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बोलीभाषा आम्ही मागणी करत होते, ती मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संजय राऊत काही म्हणू द्या, संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट नेहमी केलं जातं, कारण काहीतरी त्यांनाच सकाळी सकाळी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात. परंतु मी उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणेकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो. सरनाईक साहब, आपने काशी के घाट की तर्ज पर यहाँ भी एक घाट बनवाया उपवन, और वहाँ जिस तरह से गंगा आरती वगैरह होती है सरजी आकाश घाट पे, उस तरह का आपने संस्कृति आर्ट फेस्टिवल के माध्यम से कुछ आरती वगैरह की इस तरह की व्यवस्था? देखिए, महाआरती तो आपको पता है कि वाराणसी में जब भी अयोध्या में राम मंदिर का निर्माण हो रहा था तो उस वक्त हमने महाआरती का आयोजन किया था, और मैंने ये भी कहा था कि हर साल हम किसी एक दिन ऐसे साल में एक बार महाआरती का आयोजन करेंगे. और मराठी खासकर महाराष्ट्र की एक संस्कृति है कि हम जब भी आषाढ़ी एकादशी होता है तो आषाढ़ी एकादशी के दिन हम यहाँ पे विट्ठल जी की मूर्ति की प्रतिष्ठापना करने वाले, जो 60 फुट की विट्ठल जी की मूर्ति होगी, जो उपवन में हमने ऑलरेडी ऑर्डर दिया है, वो बनके 2 महीने में रेडी हो जाएगी. क्योंकि जो घटना घटी थी छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने के बाद, तो उसके बाद में वो स्ट्रक्चरल ऑडिट हमने करके वो विट्ठल जी की मूर्ति जो है 60 फीट की है, तो वो आ जाएगी 2 से 2.5 महीने में. तो उसकी प्रतिष्ठापना करने के बाद हर आषाढ़ी एकादशी के दिन हम आरती करेंगे. और खासकर एक बात मैं कहना दिल से मुझे अच्छा लगता है कि अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, इनका नाम हमने उपवन घाट को दिया है. और कुछ ऐसी चीजें हैं जो हमें बाद में भी पता चला, और आप लोगों को भी पता, आप तो खास उत्तर प्रदेश से हो, इसलिए आपको कहता हूँ कि बनारस घाट का निर्माण भी अहिल्याबाई होळकर जी ने किया है. तो राज्य के ये खाली राज्य में नहीं हमारी अहिल्याबाई होळकर परिचित थी, बल्कि देश की विभिन्न जगहों पे जहाँ पे घाट बनाया जाता है, जहाँ पे मंदिर बड़े बड़े पत्थर के बनाए जाते हैं, वो अहिल्या देवी होळकर जी ने बनाया. तो मैं खुशनसीब हूँ कि उनका नाम मैं उपवन घाट को मैं दे पाया, और उनकी तरह हम आगे भी ऐसे ही घाट भविष्य में बनाते रहेंगे, क्योंकि ये घाट भी हमने बनारस घाट के धरती पे ही बनाया है. फेस्टिवल के बारे में बता सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे.
ते एकनाथ शिंदेच्या काळामध्ये अरे माझं काय म्हणणं आहे बाबा, आपण फेस्टिवलचं चांगलं Festival. करूया ना काहीतरी. हाँ, हिंदी में हम बताएंगे कि कल आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के शुभ